टाकीचे घाव कथा सादर करतोय. आपण माझा सत्कार केला, मोठ्या लोकांमध्ये माझा सन्मान केला, भले लय बेस वाटलं. मी कमी शिकलेली बाई तुमच्या समोर का बोलणार आहो? मला मोठ्या साहेबांसारखं नाही बोलतायत. पण आपण मेहनत केली, जिद्दीनं कोणत्याही कामाला भिललं तर नक्कीच यश भेटल्या बिगर राहत नाही. सुरुवातीला लय अडचणी येतात. लोक काय बाय बोलतेत, आपण तिकडे लक्ष नव्हे देवाचा. आपण वाईट काम करत नाही ना, मग काय भिवाचा? सतत काम करत राहायचा. शेतात राबला नाही तर पीक येईल का? नीट अभ्यास नाही केला तर पास तरी होईल का? साहेब बनाचा तर दूरच, मेहनत नाही केली तर पदरात काहीच पडणार नाही. टाकीचे घाव सहन केल्या बिगर दगडाले देव पण येत नाही. म्हणून तुम्ही मेहनत करा, मेहनतीले पर्याय नाही. असे एक ना अनेक सत्कार तुमच्या वाट्याला येत राहतील. फक्त सत्कार होईल म्हणून काम करू नका. स्वतःची, कुटुंबाची, समाजाची प्रगती होण्यासाठी काम करा. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. संगीता भरभरून बोलत होती, एखाद्या तत्वज्ञानी माणसासारखी. जीवनातील यशाचं गमक शब्दात ती पेरत होती. तिचं भाषण संपल्यानंतर संपूर्ण सभामंडप प्रचंड टाळ्यांच्या कळकळाटाने दणाणून गेलं होतं. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर खास फोटो सेशन झाले. कित्येकांनी तिच्यासोबत सेल्फी घेतल्या. संगीता आज सेलिब्रिटी झाली होती, तरी तिचे पाय जमिनीवर असल्याचे दिसून येत होते. तिच्या वागण्या बोलण्यातून ऐदीपणा जाणवत नव्हता. तिने शून्यातून विश्व निर्माण केले होते. जिल्हा बचत गटाच्या कार्यक्रमात मंत्री महोदय, स्थानिक आमदार, खासदार, जिल्हाधिकारी आणि सीईओंच्या हस्ते तिला लघु उद्योजिका म्हणून गौरवांकित करण्यात आलं होतं. तिच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आल्याने तिचे ऊर भरून आल्याने समाधान व्यक्त करत होती ती. तिचा हा प्रवास वाटते तितका सोपा नव्हता. अत्यंत खडतर मार्गातून तिने स्वतःची काटेरी वाट सुगंधी फुलांनी सजवली होती. वैरान आयुष्याचे नंदनवन केले होते. आज हे सुख तिच्या पायात लोळण घालते आहे ना, ते मिळवण्यासाठी तिला रात्रीचा दिवस करावा लागला होता. जिद्द, चिकाटी, प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर ती आज स्वतःच्या 4 चाकी गाडीतून फिरत होती. सभा संमेलनांना संबोधित करत होती. तिने स्वतःची विपुल मसाला कंपनी निर्माण केली होती. अनेक स्त्रियांना रोजगार उभा करून दिला होता. स्वतःच्या मुलाला तिने उच्च शिक्षण दिलं होतं. हे खरं असलं तरी ती कालपर्यंत एक सामान्य स्त्री होती. संगीता सुरेश कांबळे. खरबी सारख्या एका छोट्याशा खेडेगावात राहणारी, मोलमजुरी करणारी सर्वसामान्य गृहिणी होती ती. नवऱ्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून संगीताने आत्महत्येचा पर्याय निवडला होता. तिला जगावेसे वाटत नव्हते. सतारीची तार तुटावी आणि ती अबोल व्हावी अशी तिच्या मनाची गंभीर अवस्था झाली होती. तिच्या आयुष्यातील संगीत संपल्यात जमा झाले होते. ती कमालीची अस्वस्थ झाली होती. निराशा तिला पावलोपावली भेटायला जणू अधीर झाली होती. दुःख, दैन्य, वैफल्याने ती पुरती हताश झाली होती, कोलमडून गेली होती. तिच्या डोळ्यात अंधाराचे सावट पसरले होते. ती उजाळण्याची वाट पाहत होती. तिचा प्रेमळ नवरा अनपेक्षितपणे रावण झाल्याने तिच्या अंतःकरणात काहूर माजलं होतं. किती काळजी करायचा सुरेश. तिला हवं नको तर बघायचा, तिला सिनेमाला न्यायचा, हॉटेलात जेवायला न्यायचा, फिरायला न्यायचा, तिला फुलासारखं काळजात जपायचा. तिला दिवस गेल्याचे कळाले आणि तो हरकून गेला होता. बाप होण्याचं असीम सुख त्याला प्राप्त होणार होतं. तालुक्याला गेला की सुरेश एक तरी खेळणी घेऊन यायचा. आपल्या पोराले होईल खिलाले म्हणत तिचं उदर चुंबन घ्यायचा. कधी येतो रे बाहेर खेळासाठी असा तो लाडानं विचारायचा. त्यावर संगीता हसायची, खळखळून हसायची. येतो येतो ताम, येत महिना
असं स्वतःच बोबड्या बोलात उत्तरायची. तो तिला अलगद मिठीत घ्यायचा. नुसती आनंदाची पखरण चालली होती. लग्नानंतर मूल होईपर्यंतचा काळ अगदी सुखाचा होता. विपुलच्या जन्माच्या वेळी सुरेशला 50,000चे कर्ज काढावे लागणार होते. डिलिव्हरी अत्यंत गुंतागुंतीची असल्याने डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे ऑपरेशन शिवाय पर्यायच नव्हता. शिवाय ऑपरेशन करताना संगीताला रक्त सुद्धा द्यावे लागणार होते. सुरेशची परिस्थिती जेमतेम होती. तो संदीप पाटलांकडे सालगडी होता. त्यामुळे त्यांच्याकडे असलेली जमापुंजी फक्त 10,000 एवढीच सापडली. बाकीच्या 40,000चं काय? कुठून उभी करायची एवढी रक्कम? तो स्वतःशीच पुटपुटला. सासूरवाडी, नातेवाईक, मित्र साऱ्यांचे उमरे झिजवून झाले. पोरीच्या जीवासाठी सासू सासरे यांनी 5,000 रुपये दिले होते. त्यांचीही परिस्थिती बिकट होती. मित्र नातेवाईक यांनी 5,000 रुपये दिले होते. तरीही सुरेशला 30,000 रुपये उभे करायचे होते. आता कसं करायचं? सुरेश समोर यक्ष प्रश्न उभा ठाकला होता. त्याला मालकाची आठवण झाली. त्याने थेट मालकाचे पाय धरले. मालक, मालक, माझ्या बायकोले वाचवा मालक. तिच्या डिलिव्हरीच्या ऑपरेशनसाठी मला मदत करा मालक. मी 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 तुमची पै न पै फेडीन सरकार, पण मला एवढ्या संकटातून वाचवा. तो गयावया करायला लागला. आधी जादा उचल केली. त्यावर एवढी रक्कम द्यायची म्हणजे खायचं काम नव्हे. संदीप पाटील दरडावून बोलला. मालक, मालक नाही म्हणू नका मालक. माझी बायको ऑपरेशन थिएटरात आहे. मरणाच्या जबड्यातून तिची सुटका करा मालक. मी आणि माझी बायका पोरं राबून तुमचं कर्ज खंडवू जी. पण तुझ्या बायकोचं ठीक आहे रे, पण तुझं येणारं पोरग माझ्या काय कामाचं? ते केव्हा माझ्या कामात पडेल? संदीप उपहासाने हसला. मालक, मालक, मी गहाण राहीन तुमच्याकडं. माझ्या बापाने जसं मला गहाण ठेवलं होतं तसाच मी बी माझ्या पोराले गहाण ठेवीन जी. पण एवढं संकट निस्तरा मालक. सुरेशने डोकं भुईला टेकवलं. त्याच्या डोळ्यात आसवांचा वडीव दाटला होता. तो आर्जव करायला लागला. साला आपण असेच मरणार. बाप सुद्धा आपल्याला असाच गहाण ठेवून मरून गेला. आपण देखील आपल्या पोटच्या गोड्याला, ज्याने अजून हे जग सुद्धा पाहिलं नाही, जो हे दुष्ट जग पाहण्यासाठी आतुर झालाय, त्याला आपण गहाण ठेवण्याची भाषा बोलतो. आपल्याला पिढ्यान पिढ्या असेच गहाण पडून मरावं लागणार. असा विचार क्षणभर त्याच्या संवेदनशील मनाला स्पर्शून गेला. स्वतःच्या थोतरीतच हाणावं असं त्याला वाटून गेलं. दारिद्र्य माणसाला किती हतबल करून सोडते याची प्रचिती त्याला येत होती. त्याच्या बायकोवर जीवापाड नितांत प्रेम होते. तिला या प्रसव वेदनांतून सही सलामत सोडवावं म्हणून तो जीवाचा आटापिटा करत होता. लोकांचे पाय धरत होता. सुरेश मालकासमोर हात जोडून उभा होता. त्याच्या डोळ्यातून वैनगंगा वाहत होती. पाटील त्याला भीक घालत नव्हता. सुरेशला हुंदका अनावर झाला. तो धाय मोकलून रडत होता. मालक, मालक, मी पाया पडतो. तुमच्या पायावर नाक घासतो जी, पण दया करा मालक, माझ्यावर दया करा. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आशाराणी बाहेर आल्या. त्यांचं काळीच गलबलून उठलं. पैसा होईल आणि जाईल, पण जीव वाचला पाहिजे. बाईच्या वेदना बाईलाच ठाऊक. द्या त्याला पाहिजे ती रक्कम. मदत करा त्याला. संदीप पाटलांच्या बायकोनं जणू फरमान सोडलं. संदीप तिच्या शब्दाबाहेर नव्हता. तरीही 30,000 रुपये सुरेशच्या हवाली करताना तो काकू करत होता. आशा राणीने दाखवलेल्या माणूसपणामुळे सुरेशचा प्रश्न मार्गी लागला होता. तिच्या हृदयाला पाझर फुटला नसता तर संगीता बाळणपणाच्या जीवघेण्या प्रसव वेदनातून मुक्त झाली नसती. डॉक्टरांनी पैसे जमा केल्याशिवाय ऑपरेशनला हात लावणार नव्हते. 50,000ची थैली डॉक्टरांच्या हवाली केल्यानंतर संगीताच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली होती. मुलगा झाला. सुरेश आनंदाने मयूर पिसारा फुलवत नाचायला लागला. आशाराणी आणि संदीप पाटील दवाखान्यात भेटायला आले तेव्हा सुरेशने लेकराला त्यांच्या पायावर ठेवले. मालकीन, मालकीन, मालक, तुमच्यामुळे मला आज सोन्याचा दिवस पाहायला भेटला. तुम्ही देवासारखे धावून आल्या.
सुरेशला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं. आशाराणी बाळाची दुष्ट काढायला लागली. त्याचे कौतुक केले. त्याच्या इवल्याशा मुठीत 100ची नोट ठेवली. काळजी घे संगीता म्हणत दोघेही निघून गेले. सुरेश आणि संगीताला दोघांचेही आभार कसे मानावे कळेनासे झाले होते. त्यांनी कृतज्ञतापूर्वक हात जोडले. दोघांच्याही पापण्यात ओल दाटली होती. बाळ बाळंतीण घरी आले. दोघांची तब्येत ठीक होती. सुरेश कामावर हजर झाला होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. फक्त घरात पैशांची चणचण भासू लागली होती. महिन्याचा किराणा, रोजचा खर्च, आरोग्य इत्यादी अनेक बाबींसाठी खर्चाची तरतूद करणे क्रमप्राप्त होते. सुरेश कसाबसा संसाराचा गाळा सुरळीत हाकत होता. विपुल 6 महिन्यांचा होईस्तोवर त्यांना आर्थिक विवंचना सहन करावी लागणार होती. विपुलला सांभाळायला आता त्याची आजी म्हणजे संगीताची आई सोबत राहत होती. त्यामुळे संगीता सुद्धा रोजंदारीने शेतात कामाला जात होती. आपण घेतलेले कर्ज लवकरात लवकर फेडता यावे यासाठी ती कमालीची धडपडत होती. मित्र, नातेवाईक, मालक यांचा कर्ज फेडण्यासाठी सारखा तगादा लागलेला असायचा. सकाळी एकदा 10-11 वाजता दूध पाजून ती शेतात कामाला जायची. परत दुपारी बाळाला पाजायला घरी यायची. परत संध्याकाळपर्यंत शेतात थांबायची. लेकराची आबाळ व्हायची. त्याची होणारी परवड बघून तिच्या डोळ्यात पाणी तरळत असे. पण नाईलाज होता. कष्ट केल्याशिवाय डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर पार करता येणार नव्हता याची तिला मनोमन कल्पना होती. सुरेशचा मित्र रंजन आला होता घरी. त्यावेळी संगीताची आई बाहेर शौचाला गेलेली. सुरेश शेतात गेला होता. संगीता एकटीच बाळाला पाजत बसलेली. त्याला पाहताच संगीता उठली. त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. तो तिच्याकडे अधाशी नजरेनं पाहत होता. पाण्याचा ग्लास देताना त्याने तिच्या हाताला नकोसा स्पर्श केला होता. त्यामुळे तिच्या अंगभर शिसारी उठली होती. तुमच्याकडे पाहून दिलो पैसे, कवा परत करता? तो तिला अधिकाराने विचारत होता. ते वावरात गेलेत एवढीच बोलली ती. तो आला तरी पैसे देणार नाही, मला माहित आहे. 8 महिने झाले सारखा झुलवत आहे. कुत्सित हसला तो. आत बाहेर नजर टाकत बोलला, तुम्ही घरी एकट्याच दिसता, चला अंदर, असे तरी फिटवा पैसे. तिच्या तडपायाची आग मस्तकाला गेली. ती नागिनी सारखी फुतकारून उठली. मला अशी तशी बाई समजू नका. चांगलेले चांगली न वाईटले वाईट आहो मी. पुन्हा असे शब्द वापरल्या तर खटिया खडीनं बिस्तरा गोल करीन. उसनेले उसने पैसे व्याजासहित भेटतील. पैसे दिल्या तुम्ही, मला विकत नाही घेतल्या. तिचा रुद्रावतार पाहून रंजनची बोबडी वळली. तो तत्पप करायला लागला. तेवढ्या संगीताची आई शौचावरून घरी आली. तेव्हा त्याने काढता पाय घेतला. संगीता रडत होती. पैशासाठी आपल्याला लोकांची वाटेल ती बोलणी ऐकून घ्यावी लागतात याचं तिला वाईट वाटत होतं. मले काऊन नाही सांगलीस? टमरेल फेकून मारलो असतं मा कुतुंड्याले. तिची आई सारजा बावरली. ती काहीच बोलली नाही. पोराला सारजाकडे देऊन शेतात निंदन काढायला निघून गेली. सायंकाळी सुरेश घरी आल्याला डाफरला. माया दोस्ताले का म्हणून शिव्या दिल्या? तो संगीतासोबत भांडायला उठला. घडलेला प्रकार तिने सांगितला, पण तो तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. तो महालंगोटी यार, आजवर नाही म्हणलं त्यानं असा, आणि आता कसा म्हणेल? त्याचा बायकोपेक्षा मित्रावर जास्त विश्वास होता. सासूने सुद्धा मध्यस्थी केली. आमच्या दोघात तुम्ही शहाणपणा करायचा नाही सांगून ठेवतो. त्याने सासूला सज्जड शब्दात दम भरला. ती बापडी गपगार बसली. त्या दिवशी भांडण विकोपाला गेले. सुरेशने पुरुषी हक्क गाजवत तिला मारहाण केली. लग्न झाल्यापासून प्रेम करणारा, साधं कापलं तरी तिला मलमपट्टी करून देणारा नवरा मित्राच्या सांगण्यावरून बायकोला मारहाण करतो. हा प्रकार तिच्यासाठी अचंबित करणारा होता. तो आज दारू सुद्धा प्राशन करून आला होता. ती रंजनला शिवाशाप देऊ लागली. त्याचे नावाने बोट मोडू लागली. तिच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले होते. ती पोरकी झाली होती. तिचे रडगाणे कोण ऐकणार होता? देणेकऱ्यांची देणी भागवली पाहिजे. रंजनचे पैसे द्यायचे नसते तर तो घरी आला नसता. आपल्याला अदवा तदवा बोलला नसता. पण त्याने असं बोलायला नको होतं. मी त्याला भाऊजी म्हणते.
यांचा मित्र म्हणून त्याच्या बायकोला कोणी असं बोललं असतं तर? ती विचार करत होती. यापूर्वी अनेकदा सुरेश घरी यायचा, पण असा कधी वागला नव्हता. पैशांमुळे संबंध बिघडतात याचा आज तिला प्रत्यय आला होता. काहीही झालं तरी आधी त्याची 2,000ची परतफेड केली पाहिजे, तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. आमच्या गटात येतेस का हो संगीता? सावित्रीने तिला विचारणा केली. आम्ही बचत गट स्थापन करणार आहोत. महिन्याला 100 रुपये भरायचे. तू 10वी शिकली आहेस, अध्यक्ष नाही तसाची हो, गोपिका मावशी म्हणाली. मालती मॅडम सुपरवायझर आहेत, ते सांगल आपल्याला गटाची माहिती, माधुरी म्हणाली. संगीता एवढंच बोलली. निंदन काढताना बायकांच्या चर्चेत ती सहभागी झाली होती. गटात राहिलं की कर्ज पण काढता येते, व्याजही कमी लागते. सावकाराच्या कर्जापेक्षा हे भाय परवडते, निशा बोलली. वरून काही बोलणी ऐकून घ्यावा लागत नाही कोणाचे, शांताबाईने पुष्टी केली. तसा तिला अर्वाच्य बोलणारा रंजन आठवला. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तर मी अध्यक्ष होईन, नाही तर सचिव, पण आपण गट तयार करू म्हणजे करू, ती नकळत उद्गारली. शांताबाई, सावित्री, गोपिका, निशा, पायल, समृद्धी, सुशीला, गोदाबाई, माधुरी, संगीता अशा 10 जणी होतून आपण. बाकीच्या बायांनी सुद्धा कंबर कसली. बचत गट स्थापन करायचा म्हणजे करायचाच. त्यांनी मनाशी चंग बांधला. गावात 2 गट होते, पण त्यात यांना थारा मिळाला नव्हता. मजुरी, अंग मेहनत करणाऱ्या बायकांचा समावेश यात होता. मालती मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी झाली. माधुरी अध्यक्ष तर संगीता सचिव. सर्वांनी फोटो काढले. बँकेत जाऊन सावित्रीबाई फुले नावाने बचत गटाची स्थापना करण्यात आली. खाते पुस्तक तयार झाले. महिन्याला पैसे गोळा करून बँकेत जमा करायचे काम संगीता आणि माधुरी करायच्या. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहराच्या बँकेत जावे लागायचे. गोळा झालेले पैसे माधुरीकडे असायचे. पण 4थ्या महिन्यात मात्र माधुरीला बाहेरगावी जायचे असल्यामुळे मासिक जमा रक्कम आणि बँकेचे खाते पुस्तक संगीताकडे ठेवले. ती पायल सोबत बँकेत जाणार होती. सकाळी सर्व तयारी करून बँकेत जाण्यासाठी तयार झाल्या. खाते पुस्तक आणि पैसे काढण्यासाठी संदूक उघडून बघते तर काय, त्यात ठेवलेले पैसे काही केल्या गवसत नव्हते. 1,000 रुपये आणि खाते पुस्तक कालच संदुकात ठेवले होते तिने आईला विचारलं. आपल्याला माहित नाही रे बाबा, म्हणत तिने कानावर हात ठेवले. सुरेश दारू पिऊन तेवढा दत्त म्हणून प्रकट झाला. म्हातारी खोटी बोलते, हिनेच चोरी केली असणार. तिचा चेहरा पडला. रडायला लागली सारजा. काही अबजार नको रचा जावई, नातवा पोरीकडे पाहून राहतो मी येती, नाही तर माझा काही अडला नसे, ती रोखठोक बोलली. तुमच्याकडे कुठून आले पैसे 10 रुपयेवाले? संगीतानं नवऱ्याला जाब विचारला. कोठूनही होत, तुले काय करायला लागते? तो उडवा उडवीची उत्तरे द्यायला लागला. तुझ्या मायला विचार, पोरीच्या घरी चोरी करायला काहीच कसा वाटला नसेल तिले. देवा शपथ सांगतो, आयुष्यात चोरी नाही केलो जी, आता बट्टा लावू नका. तिने आपलं गाठोळ घेतलं आणि निघायला लागली. विपुल रडायला लागला. संगीता तिला नको जाऊ म्हणून अळवत होती. बचत गटाच्या बायका तिथं गोळा झाल्या. सुरेशचे मालक आणि मालकीन गलका ऐकून तिथे आले. त्याच्या खिशात 100च्या 5 नोटा निघाल्या. त्या नोटा बचत गटाच्या बायकांनी ओळखल्या. स्वतः चोरटा आणि सासूवर आळा आणतोस हरामखोर, म्हणत पाटलांनी त्याची कान उघडणी केली. वठणीवर यावा म्हणून 2 कानाखाली लगावल्या देखील तो वरमला. त्याने माफी मागितली. आजपासून दारूले हात लावणार नाही, अशी सर्वांसमक्ष शपथ घेतली. संदीप पाटलांनी बचत गटाच्या कामासाठी खिशातून 500 रुपये दिले उसने म्हणून. आता जर नीट वागला नाहीस तर याद राख. संदीप पाटलांनी त्याला दम दिला. आशाराणी तिला धीर देत होती. संगीता दोघांचे मनोमन आभार मानत राहिली. आपल्या नवऱ्याचे वर्तन बघून तिला किळस वाटली. स्वतःच्या घरी चोरी, छी, ती मनातल्या मनात संताप व्यक्त करत होती. सुरेश असा का वागतो याचा तिला अंदाज येत नव्हता. त्याला दारूचा नाद लागला होता. बचत गटाला 1 वर्ष झाले आणि गृह उद्योगासाठी बँकेने लोन दिले. यात तिने मसाला उद्योग सुरू केला. संगीताला त्यात नफा झाला होता. जिल्हा बचत गटाच्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले गटाचा सहभाग उत्तम असल्याने त्यांचे अभिनंदन केले होते. संगीताने आता मसाला उद्योगात स्वतःचं करिअर करायचे ठरवले.
त्यातून मिळालेल्या मिळकतीत विपुलच्या जन्माच्या वेळेस संदीप पाटलांकडून घेतलेले कर्ज थोडे थोडे करून फेडायला लागली. सुरेश थोडा चांगला वागायचा तर कधी वाईट. संदीपच्या भीतीने तो कामाला जायचा, पण कधी कधी दारू पिऊन धिंगाणा घालायचा. हल्ली तो संशय घेऊ लागला होता. संदीप पाटील मध्यस्थी करायचे म्हणून त्यांच्याशी संगीताचे अनैतिक संबंध आहेत अशी त्याने वावडी उठवली. आपण शेतात गेल्यानंतर संदीप आणि संगीता मजे करतात, सासूची सुद्धा त्यांना साथ आहे असे तो सांगत सुटायचा. आजच्या राणीला याचे फार दुःख झाले. आपल्या शेतात अनेक बायका कामाला येतात, पण आपल्या नवऱ्याने त्यांच्याकडे कधी वाकड्या नजरेने पाहिले नाही. ती स्वतः देखील बायकांसोबत शेतात जात असायची. तिला तसा नवऱ्याचा संशय आला नाही. 4 वर्षांपासून संगीताला बघत होती. सुरेशने सुद्धा तक्रार केली नव्हती. आता तो दारू सारख्या नाशक्या द्रव्याच्या आहारी जाऊन आपल्या नवऱ्याची बदनामी करत सुटला आहे याचा तिला भयंकर राग आला. तिने त्याला कामातून कायमचे मुक्त केले. उरलेले 4-5 हजार रुपये त्यांच्या अंगावर होते, पण पैशांपेक्षा इज्जत महत्वाची म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. संगीताने सुरेशला कायमचे सोडायचा निर्णय घेतला. ती आपला मुलगा विपुल आणि आईला सोबत घेऊन माहेरी राहू लागली. तिथूनच बचत गटाच्या कामाची आखणी करत होती. संगीताने पूर्णतः मसाला उद्योगावर लक्ष केंद्रित केले होते. स्वतः सायकलने शहरात जाऊन कच्चा माल आणायची, त्यापासून मसाले बारीक करून शहरात खेड्यापाड्यातील दुकानात जाऊन विकायची. तिच्या जांबाज धैर्याची चांगली माणसं स्तुती करायचे, तर चुगलखोर विकृत मानसिकतेचे लोक टिंगल टवाळी करायचे. ती त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. आपले काम भले आणि आपण भले एवढ्यातच ती आनंद शोधायची. तिच्या काळजाचा तुकड्याला सांभाळायची. तिच्या काळजाच्या तुकड्याला सांभाळायला तिची आई असल्यामुळे तिचे चित्त पिलापाशी असले तरी ती मुक्त भ्रमंती करू शकत होती. सुरेश कधी कधी यायचा विपुलला भेटायला. मी येतो तुझ्यासोबत राहायला म्हणायचा. 2 दिवस राहायचा. आता त्याचे वर्तन बदलले होते. तो तिला कामात मदत करत होता. विपुल शाळेत जायला लागला होता. सुरेश तिला मसाला उद्योगात मदत करत होता. मसाला कुटायला तिने 4-5 रोजंदारीच्या बायका ठेवल्या होत्या. हळूहळू तिचा व्यवसाय रोपट्याचा वृक्ष होण्याकडे वाटचाल करत होता. स्वाभिमानाने पाय रोवून उभे राहण्याची ताकद तिच्यात आली होती. प्रगतीचे शिखर तिला आलिंगन द्यायला आसुसलेले होते.